नक्की होत असतात. जे दुःखाचे प्रकार सांगितले जातात, काही दुःख ही शरीराची असतात, ते डॉक्टरकडे गेल्यानंतर बरी होत असतात. पण काही दुःख ही मानसिक असतात, ती डॉक्टरकडे जाऊन बरी होत नाहीत. तर त्याच्याकरता कोणीतरी हक्काचा जवळचा माणूस असावा लागतो. आणि ज्यावेळेस तो 4 शब्द प्रेमाने बोलत असतो आधाराचे, त्यावेळेस ते दुःख हलकं होत असतं, ते कमी होत असतं. म्हणून या ठिकाणी सांत्वन हा शब्द आपल्या संस्कृतीमध्ये तो फार महत्वाचा आहे. सांत्वन करण्याकरता काही लागत नाही, फक्त लागतं ते प्रेम आणि जिव्हाळ्याचे 4 शब्द असले की सांत्वन होतं. कारण आयुष्यामध्ये जसं कौतुक करायला आपल्या हक्काचा माणूस लागतो, तसं आयुष्यामध्ये दुःख आल्यानंतर आपल्या जवळ येणारा कोणीतरी हक्काचा माणूस लागत असतो. आणि ज्यावेळेस आपल्या जवळचा प्रेमाचा जो माणूस आपल्या जवळ येतो आणि 4 शब्द आपल्याला समजावून सांगतो ना, त्यावेळेस ते दुःख हलकं होतं. म्हणून या ठिकाणी सांत्वन आहे. आयुष्यामध्ये दुःख येत असतात, सुख येत असतं. आपण जर अनुभवलं सगळीकडं, सगळ्या जगताचा विचार जर केला तर सुख आणि दुःख ही आयुष्यात ठरलेलीच असतात. याला अपवाद कोणीच नाही. आपण तर सर्वसामान्य माणसं आहोत. पण या ठिकाणी परमेश्वर जरी आला तरी त्यालाही दुःख भोगावं लागतं. मानवाच्या रूपात आलेले देव सुद्धा या ठिकाणी रडतात, त्यांना सुद्धा दुःख सहन करावं लागतं. प्रभू रामचंद्र असोत, भगवान श्रीकृष्ण असोत, दुःख भोगल्याशिवाय त्यांनाही पर्याय नाही. जे संत महात्मे त्यांना सुद्धा प्रचंड दुःख भोगावं लागलं. आणि जी माणसं मोठाली होतात ती दुःखातूनच पुढे जात असतात. आपल्याला फक्त ते पुढे गेले एवढंच दिसत असतं, पण त्यांनी त्या दुःखावर कशी मात केली आणि ते त्यातून कसे पुढे गेले हे आपण मात्र शिकत नाही. थोडं खालची माणसं बोलू नका बर का. थोडं बोला तुम्ही, पण हळू आवाजात बोला. इकडे ध्यान द्या, हेही प्रवचन महत्वाचं आहे. ते विधी त्यांच्या पद्धतीने करून राहिलेत, आपण थोडं एक चित्त व्हा, म्हणजे मला काय सांगायचं ते तुम्हाला समजेल. नाहीतर मग नळी फुंकली सोनारी आणि इकडून तिकडून गेले वारे असं होईल. मग थोडस ध्यान द्या. गाड्या येत जातात, नाही तिकडे नका बघू, त्यांच्या पद्धतीने ते चालत असतात. म्हणून आयुष्य हे सुख आणि दुःखाचं मिश्रण आहे, हा आपला मुद्दा आहे. जी माणसं मोठी होतात ती दुःख भोगूनच मोठी होत असतात. आपण फक्त त्यांचा सुखाचा कालावधी बघत असतो, पण दुःखाचा काळ आपण मात्र बघत नाही. कोणत्याही मोठ्या माणसांचं तुम्ही चरित्र बघा, अध्यात्म वाचा, इतिहास वाचा, कष्टातूनच ती माणसं पुढे गेलेली असतात, त्यागातूनच पुढे गेलेले असतात, दुःखातूनच त्यांनी मार्ग काढलेले असतात. आणि ज्यावेळेस दुःखाला तुम्ही पाठ मोरी व्हाल त्यावेळेस दुःख तुमची पाठ सोडणार नाही. पण तुम्ही त्यावर मार्ग काढाल त्यावेळेस दुःख आपोआप हरेल. कारण कोणाच्याही वाट्यामध्ये राजमार्ग नसतो, तो राजमार्ग तयार करावा लागतो. आयुष्य हे काटेरी रस्ता आहे, पण त्यातून थोरा मोठ्यांचा आदर्श घेऊन आपण चालायचं असतं. म्हणून सुख आणि दुःख आयुष्यात ठरलेली असतात. काही दुःख ही स्वतःच्या कर्माने आलेली असतात, तर काही दुःख ही प्रारब्धाने आलेली असतात. कर्माची दुःख कशी, चुकीचं कर्म केलं का त्याचं फळ हे दुःख ठरलेलंच आहे.
आणि काही दुःख ही नशिबाची असतात, प्रारब्धाची असतात, त्यात मात्र कोणी बदल करू शकत नाही. दैव ज्यात दुःखे असता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. ही प्रारब्धाची दुःख आहे. इथं कुणावर दोष नाही द्यायचा. जे आपल्या प्रारब्धात होतं ते भोगावं लागतं. पण एक गोष्ट अशी आहे, दुसरं दुःख ही तुमच्या कर्मावर आधारित आहे. केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती. जे कर्म करतो ते भोगावं लागतं, ते चुकत नाही. मग ते बरोबर करा, ते वाईट करा. चांगल्या कर्माची फळं ही गोड असतात आणि वाईट कर्माची फळं ही वाईटच असतात. म्हणून आयुष्यामध्ये सत्कर्माला फार महत्व आहे. मग सत्कर्म म्हणजे काय करायचं? आपल्या जवळ कुणी दुःखी असेल तर त्याचं दुःख कमी करायचं, त्याला म्हणायचं सत्कर्म. एखादा माणूस आडलाय, गरज आहे त्याला, त्यावेळेस त्याला मदत करणं, याला सत्कर्म म्हणायचं. पराया दर्द अपनायो उसे इंसान कहते हैं. ज्याला दुसऱ्याचं दुःख कळतं त्याला माणूस म्हणा. जे कारंजले गाजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. जे कारंजले गाजले त्यासी म्हणे जो आपुले. आणि याच अभंगाच्या अर्थाने साने गुरुजींचा भाव घेत आहे. जयाना कोणी नाही जगती, सदा जे अंतरी रडती, तया जाऊन हसवावे जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, याला सत्कर्म म्हणतात. आणि मग काही माणसं म्हटले सत्कर्म जर नाही केलं तर महाराज त्यांना उत्तर देतात, घातलिया भय नरका जाणे. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, सत्य कर्माला साह्य व्हावं, वाईट कर्माला साह्य होऊ नये. कारण वाईट कर्म करणारा इतकाच त्याला साह्य करणारा सुद्धा पापी असतो. जितका चोरी करणारा पापी असतो तेवढा माणसांवर ध्यान ठेवणाराही पापी असतो. म्हणून आयुष्यामध्ये सत्कर्म करा. सत्कर्म फार महत्वाचं आहे आणि त्यातूनच सुख दुःख निर्माण होत असतात. म्हणून आयुष्यामध्ये जीवन जगत असताना सत्कर्म हे आपल्या अंतःकरणात असू द्या. म्हणून या ठिकाणी हा दुःखद प्रसंग आहे. कारण तरुण वयामध्ये ज्यावेळेस मुलं जात असतात ते आई वडिलांना दुःख हे शेवटपर्यंत असतं, ही सांगायची काही गरज नाही. पिता देखत पुत्र मरे, पुत्र देखत पिता झुरे. हे दुःख वाईटच असतं. कारण आयुष्यामध्ये माणसं थोडंही ऍडजस्ट करत नाही. आणि आताच्या काळात हे जे तरुण माणसं आहेत ना, हे अजिबात ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतात. कीर्तन प्रवचनातून कितीही चांगलं सांगा, पण जे आहे ते सोडायला हल्ली माणसं तयार नाही. बऱ्याच वेळा आम्हाला प्रवचन असं करावं लागतं की मोटरसायकलवर चालताना कुठेतरी ऍक्सिडेंट होतो, त्याचं प्रवचन आम्हाला सांगायची वेळ होती. काय सांगावं त्या प्रवचनामध्ये सांगा तुम्ही. माणूस हा एक विचार करत नाही का आपण प्रवासाला निघलोय पण आपल्या घरी सुद्धा कोणीतरी वाट पाहणार आहे. हा विचार माणूस करीतच नाही. बेधुंद होऊन जगतात माणसं. आयुष्य एवढं फुकट नका घालू सत्तेला. हो, एवढं सोपं नाहीये ते.
आई वडिलांना मुलं लहानची मोठी करायला फार कष्ट घ्यावे लागतात. ते काही असे कांदे नाही मारला फवारा वाढले. आपल्याला काय अधिकार आहे वाईट वागण्याचा? माणसं का वाईट वागतात याचं उत्तर ज्ञानेश्वरीत आहे. मी तर कायम सांगत असतो, ग्रंथ याच्या करता वाचा, ते पुण्य होईल म्हणून नका वाचू. पुण्य होणारच आहे, तो भाग सोडून द्या, पण त्यातून काहीतरी शिका. हे जे ग्रंथ निर्माण केले ना संत महात्म्याने, याचं कारण हेच आहे. यातून काहीतरी आपण शिकलो. बंधूंचं किती प्रेम असावं, भावाभावांमध्ये किती एकी असावी, याच्याकरता रामायण वाचायचं. राम आणि लक्ष्मण भरत किती प्रेम त्यांचं. वनवास फक्त प्रभू रामचंद्रांना आहे, पण लक्ष्मण भैया साथीला आहे का? माझा भाऊ वनवासात आहे आणि मी राजमहालात राहू का? ही जी वृत्ती ही रामायणातून शिकायला मिळते. भावाच्या पादुका डोक्यावर घेऊन राजमहालात जाऊन त्याची पूजा करणारा आणि त्या बंधूच्या पादुकांना साक्षी ठेवून राज्य कारभार करणारा भरत किती मोठा आहे. हा भरत परत येईल का? एवढा भावाबद्दल प्रचंड आदर आपल्यात निर्माण होईल का? भाऊ जर याडसरा असेल तर श्याना भाऊ त्याच्या जमिनी नावावर करून घेतोय, याला भरत म्हणायचं? म्हणजे ते शिकायचंय. आपण तितकं मोठे नाही होत, आपण मान्य आहे. आपण श्रीराम नाही होणार, लक्ष्मण नाही होणार, पण कमीत कमी त्यांचा आधार घेतला तर रावण तर नाही ना होणार. याच्याकरता ग्रंथ वाचायचे. ज्ञानेश्वरीत उत्तर आहे दुःखाची कारण, माणूस का वाईट वागतो याची सगळी उत्तरं ज्ञानेश्वरीत आहे. म्हणून तर जनाबाई महाराज सांगतात, वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी. ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडा. दगड बुद्धीचा माणूस असला तरी त्याला ज्ञानाची प्राप्ती ज्ञानेश्वरी करून देते. एवढं सामर्थ्य ज्ञानेश्वरीत आहे. माणूस का वाईट वागतो, का चुकीच्या मार्गाला जातो, का जीवनाचं अधपतन करून घेतो, याचं उत्तर जर पाहिलं तर ते ज्ञानेश्वरीत आहे. अर्जुनाचा हाच प्रश्न आहे देवाला, देवा फार शहाणी माणसं, ज्ञानी माणसं, ते सुद्धा चुकीचं का वागतात? असं होतंय का नाही कधी कधी? आपल्या गावामध्ये, आपल्या परिसरामध्ये अशी काही माणसं असतात का जे खूप ज्ञानी असतात, पण कधी कधी त्यांच्या ज्ञानाला गंज चढतो आणि तीच माणसं चुकीचं वागतात. देवा हे ऐसे कैसे जे ज्ञानी यांची स्थिती भ्रंशे, मार्ग सांडून आणारीशी चालत देखू. येडे तर येडेच आहेत, त्यांच्याबद्दल काय बोलण्यात मजा नाही, पण जे शहाणी माणसं आहेत ते का चुकीचं वागतात देवा? त्यावेळेस देव सांगतात ती त्यांची चूक नाही. हे जे 3 अवगुण आहेत, काम क्रोध लोभ, याच्यात ते अडकतात आणि पर्यायाने दुःख भोगतात. त्याच्याकरता माऊली एवढ्या सुंदर वया लिहितात. या विकारांना एवढं महत्व आहे की त्या ठिकाणी ते जे सांगतील तसं होतंय. हे ज्ञान निधीचे भुजंग, विषय तरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मारक. ज्ञानाच्या साठ्यावरचे हे साप आहेत, मोठमोठाले भुजंग आहेत, नाग आहे. हे विकार आहेत ना, ज्ञान मिळून देत नाही, हे तिथं राखण करतात. आणि विषय तरीचे हे वाघ आहेत. म्हणून अर्जुना त्यात अडकू नको. आणि संत याच्यात अडकत नाही, काम क्रोध लोभ याच्यात अडकत नाही. ज्या जगात सगळ्यात घटना घडतात या 3च गोष्टीने घडतात. लोभामुळं भ्रष्टाचार घडतो, कामामुळं व्यभिचार घडतो आणि क्रोधामुळं हिंसाचार घडतो. 3च कारण आहेत. कोणती गोष्ट वाईट व्हायला वेळ लागत नाही, चांगलं करायला वेळ लागतो. घर बांधायला 6-6 महिने लागतात आणि ते घर पाडायचं म्हणलं तर दिवसही लागत नाही.
एखाद्याचं लग्न जमवायचं असेल तर त्याला बरंच काही हे करावं लागतं. हा माणूस टाक, तो माणूस टाक, काकालाच विचार, मामालाच विचार. बरं आता हल्ली जास्तीत जास्त जावयाच्या मनावर जास्त झाले. मुलीचा बाप सांगतो आपल्या काय हातात नाही, आता तो थोरला जावाय सांगत तसं. म्हणजे जमवायचं असेल तर किती प्रयत्न करावा लागतो, आणि तेच लग्न मोडायचं असेल तर किती टाइम लागतो. आहेत अशी काही नगिने आहेत, नाही असं नाही. जमवणारी आहेत आणि मोडणारी आहेत. बरोबर, जमवणाऱ्याला जास्त प्रयत्न करावा लागतो का मोडणाऱ्याला? तुमच्या मोडामोडी होत नाही, जमाजमी होती, मोडामोडी होती. सगळ्या क्वालिटी देवाने तयार केल्यात, सगळ्या चांगल्या केल्यात, वाईट केल्यात. माझा सांगण्याचा मुद्दा आहे, चांगलं करायला टाइम लागतो, वाईट करायला टाइम लागत नाही. एखाद्याचा खून करायचा नाही लय टाइम लागत, लगेच होतो. पण त्याला वाचवायचं म्हटल्यानंतर किती टाइम लागतो. मग क्षणात काहीच्या काही होतं. ही ताकद त्या विकारांची आहे. पण तेवढ्या पुरतं जर माणसाने जर संयम बाळगला, जर दम काढला तर काहीच होत नाही. पण माणूस तेवढ्या टाइमात माणूसच राहत नाही, बेधुंद होऊन जगतो. त्यावेळेस त्या विकारांनी त्याच्यावर कब्जा केलेला असतो, त्याच्यावरती त्यांनी मात केली असती आणि त्याच्यातलं मनुष्यत्व हरून जातं आणि त्याच्यातलं पशुत्व जाग होत. पशुत्व म्हणजे जनावरासारखं वागतो माणूस. म्हणून तर एका ठिकाणी कवी इंदिरा संत म्हणतात, मानसा मानसा कधी होशील रे माणूस, मानसा मानसा तुझी नियत बेकार, तुझ्याहून बर आहे गोठ्यातलं जनावर. मानसा मानसा कधी होशील रे माणूस. माणसाने माणूस होण्याकरता कीर्तन प्रवचन, हे जे अंत्यविधीची भजन कीर्तन प्रवचन ही गेलेल्या माणसाकरता नसतात, पण ज्यांना जायचंय त्यांच्याकरता असतात. कुठंतरी एखादा विचार चांगला पटावा माणसांना, याच्याकरता कीर्तन प्रवचन आहे. हरिपाठामध्ये आपण म्हणतो ना, साधू बोध झाला तो नरोनिया ठेला. एखादं वाक्य पटलं तरी जीवनाचा उद्धार होऊ शकतो. म्हणून आयुष्यामध्ये कुठंतरी चांगलं करायचं असेल तर चांगलं ऐकावं लागेल, चांगल्याची संगत धरावी लागेल, आणि त्यावेळेस माणूस सत्कर्म करतो. आणि जर सत्कर्म केलं तर दुःख होत नाही. हा आपला प्रवचनाचा मुख्य मुद्दा चालू आहे. हा दुःखद प्रसंग आहे आणि त्या निमित्ताने भगवान परमात्मा अर्जुनाला उपदेश करताना ही ओवी निर्माण होते की अर्जुना, शरीराचा जर विचार केला तर शरीर जाणारच आहे, आणि आत्मा हे तत्व आहे ते राहणार आहे. गीता ही सांगते, नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदन्त्याप्पुनः शोषयति मारुतः. अर्जुना, आत्मा हा अविनाशी आहे, आत्म्याला मरण नाही. मरणार आहे ते शरीर आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान. नाशिवंत देह जाणारे सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. देह जाईल जाईल याचे काळबा खाईल, पण आत्मा हे राहणार आहे. आत्मा कधी मरत नाही. देह नाशिवंत जाना आत्मा असे सत्य, अंतरंगी वास करीतो परब्रह्म नित्य. देह नाशिवंत जाना, जाणारा देह आत्मा राहणार आहे. पण या आत्म्याने काय केलं? थोडी चूक केली. काय चूक केली हो? चूक फार मोठी नाही केली, थोडी केली, पण त्याला ती भोगावी लागली.
अमर असणाऱ्या आत्म्याने मरणाऱ्या शरीराशी संगत केली आणि दुःख भोगावं लागलं. आत्म्याला दुःख भोगायचं कारणच नाही, पण दुःख भोगायचं कारण एक झालं, चुकीची संगत केली. आणि मग आपण जे म्हणतो ना, माणूस गेला त्याच्या देहात्म्याला, आत्मा हे वेगळं आहे, पण नवा असणारा आत्मा जुन्या शरीराला कंटाळतो. आणि मग माऊली त्याच्याकरता ववी लिहितात, आत्मा सोडून जातो. कसा जातो तर त्याच्याकरता ववी एवढी सुंदर आहे, जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन विडीजे, तैसे देहांतरा ते स्वीकारिजे चैतन्य नाथे. जुना झालेला कपडा माणूस फेकून देतो आणि नवा कपडा घालतो. तस जुनं झालेलं शरीर आत्मा टाकून देतो आणि नवं शरीर धारण करतो, आणि आपण त्याला मरण म्हणतो, त्याला मृत्यू म्हणतो. ही अध्यात्माच्या दृष्टीने मरणाची व्याख्या आहे. पण काही माणसं त्याबद्दल गैरसमज करतात, काही माणसं त्याबद्दल दुःख करतात. पण जो काही नित्याचा क्रम चालू आहे, जन्म मरणाचं हे चक्र सारखं चालू आहे. या जगामध्ये कितीतरी जीव जन्माला येतात, कितीतरी जातात. त्याच्याकरता माऊली लिहितात, उपजते नाशे नाशले पुनरपी दिसे घटेगा यंत्र दैसे परिभ्रमेगा. जसं एखाद्या नदीला उगम असतो, तिला शेवट असतो, पण वाहत असताना दोन तटाला ती जात असते, अलीकडचं तट आणि पलीकडचं तट. तसं आयुष्यामध्ये दोन तट आहे, सुख आणि दुःखाचं. ही नदी शेवटी त्या मृत्यूरूपी सागराला जाऊन मिळत असते. पण आत्म्याला असं होतं की त्याला त्रास भोगावा लागतो, कंटाळलेल्या शरीराला त्याला त्याग करावा लागतो. आणि ज्यावेळेस शरीर सोडून आत्मा जातो त्याला आपण मरण म्हणतो. मग अर्जुना, तू शरीराच्या बाबतीत जर विचार केला तर हे नाशिवंतच आहे. किती नाशिवंत आहे देह. या देहाला जर स्वच्छ ठेवलं नाही तर याच्या इतकं घाणेरडं काहीच नाही. स्वच्छ करावं लागतं, तेव्हा हा कुठंतरी देह स्वच्छ असतो. नाही अपवित्र शरीर आहे. शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधची धार. नाही अपवित्र शरीर आहे. जी मंडळी काकडा करणारी त्यांच्या लक्षात येईल किती अपवित्र आहे. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बाधा, वरी चर्म घातले रे कुर्मी कीटकाचा साधा. रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बाधा. स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. परियेसी मदालसा सोहम जो जो रे बाळा. उपदेश करते मदालसा नावाची आई पाळण्यात घातलेल्या बाळाला, अरे बाळा, या जगताचा विचार केला तर हे जग नाशिवंत संपणार आहे. देह जाणार आहे. याच्यामध्ये तू काय कर तर भगवान परमात्मा प्राप्तीचं जे उद्दिष्ट आहे ते पूर्ण कर. जो देवाने देह दिला तो आम्हाला फार उशिरा कळलं कशा करता दिला. भजना करता दिला. देवे दिला देह भजना गोमटा. भजना करता दिला, पण म्हटले तो या झाला फाटा बालिकेचा. त्याला काय झालं कुणास ठाऊक, ते भजनच करायला तयार नाही. दिला भजना करता, पण यांनी वापरला भोजना करता. जे तोंड आपल्याला देवाने दिलं कशा करता दिलं? चांगलं बोलण्याकरता दिलं, देवाचं नाव घेण्याकरता दिलं. आणि आपण ते कशा करता वापरलं?
भांडणा करता वापरलं, मग त्याचा वापर आपण योग्य केला का अयोग्य केला? अयोग्य केला. राम भजन को दिया कमल मुख, राम भजन को दिया, राम भजन को दिया कमल मुख, राम भजन को दिया. औट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. राम भजन को दिया कमल मुख, राम भजन को दिया. भजना करता दिलं. पंगत बसल्यावर आपण म्हणतो ना, वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. का बरं? तर सहज हवन होते नाम घेता फुकाचे. एवढं पवित्र आहे. मुख पवित्र नामस्मरणाने होत. म्हणून तर देव सांगतात अर्जुना, नंतर फोन करतो थोड्या वेळा. अंत काळेच्या वेळेस जो माणूस माझं स्मरण करतो हो तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. नंतर करतो. तो मीच होतो. चतुर्भुज नर होऊनी ठेले. पण त्यावेळेस देवाचं नाव घ्यावं लागतं त्याला. तुम्ही म्हणाला आयुष्याच्या शेवटी नाव देवाचं येईल, हे कशावरून? कारण आयुष्याचा शेवट कसा होईल आपल्याला काय सांगता येईल. एखादी गोष्ट अशी आहे त्याला आयुष्यभर जे आवडतं तेच त्याला शेवट आवडतं. नामस्मरण शेवटी देवाचं तोंडात येण्याकरता आयुष्यभर त्याला घ्यावं लागतं. त्यावेळेस देवाचं नाव तोंडात येतं. काही माणसं एवढी पुण्यवान आहे जे सारखं देवाचं नाव घेतात, आणि काही माणसं अशी विचित्र आहेत त्यांच्या तोंडामध्ये सारख्या शिव्याच आहेत. मग अशी माणसं कस काय पवित्र होतील? पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ, किंवा सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. अंतकाळीची मती ती जान प्राणी यासी गती, म्हणून श्रीकृष्ण चित्ती अहोराती स्मरावा. शरीर पवित्र होईल पण नामस्मरणाशिवाय नाही. म्हणजे आपण वरवर नटवितो याला. बघा काही माणसं किती नटवीत असतात त्याला. थोडस व्यवस्थित राहावा इथपर्यंत ठीक आहे, पण एवढं नटवतात, एवढा त्याच्यावर लेप देतात. आता त्याच्यामध्ये पुरुष नाही जास्त मोडत लेप देण्याच्या भानगडीत. आमच्या महिला भगिनी हे करू का ते करू, काय करू काय. पण तुम्हाला एक सांगू का, जे खरं सौंदर्य असतं ते खरंच असतं, आणि जे डुप्लिकेट असतं ना खोट, ते खोटच असतं. जास्त लेप दिल्यानंतर आपण भारी दिसतो, सुंदर दिसतो, हा साक्षात्कार बऱ्याच लोकांना होतो. देखणे नसलेल्या माणसाला सुद्धा आपण देखणे आहोत हा साक्षात्कार होतो. पण कशा करता नटवायचं इतकं त्याला? संत सांगतात हे जाणारच आहे ना, त्याच्याबद्दल त्यांना त्याच्याबद्दल ममत्व राहत नाही, देहाबद्दल ते आसक्त राहत नाहीत. ते त्यांची वृत्ती असते भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारण. मुळात शरीर आपलं नाहीच आहे. देह हा पाचाचा आणिला उसना. शरीर हे उसना आणले पंचतत्वाचं. कारण 5 तत्व आहेत: पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. ही तत्व आहे. आणि आपल्या शरीरात या 5 गोष्टी आहेत. आपल्यामध्ये जल तत्व म्हणजे पाणी आहे. आपल्यामध्ये आकाश तत्व म्हणजे व्यापकता आहे. आपल्यामध्ये जे अग्नी तत्व आहे. बघा काही माणसं सहज एखाद्याला हात लागला तर माणसं म्हणतात तुमचं अंग गरम आहे जास्त. मग गरम आहे म्हणजे कशाचं लक्षण आहे? त्याच्यामध्ये अग्नी तत्व आहे. पृथ्वी तत्व म्हणजे क्षमा करण्याची वृत्ती आहे. आणि जे वायू तत्व आहे ते सुद्धा माणसात, म्हणजे सगळे हे देह त्याचा उसना आहे.
आणि उसन्या गोष्टीला आपलं म्हणता येतं का? नाही म्हणता येत. तसा देह उसनाय संतांना माहित आहे, पण आपल्याला हे माहित असून सुद्धा मान्य नाही. आपण त्याला आपलं म्हणतोय. म्हणून देह सोडताना संत महात्मे मोकळ्या मनाने सोडतात, आपण नाही सोडित. जसे नारळात दोन प्रकार असतात. काही नारळ असे असतात ते आतूनच एवढे मोकळे झाले असतात का ते फोडल्यानंतर करोटीच्या बाजूला निघतात. आणि काही नारळ असे ते करवटीला एवढे धरून राहतात का त्याला थुकणीनं दगडाने फोडून बाजूला काढावं लागतं. तसं संत आणि आपण एवढा फरक आहे. संत संसारात राहतात पण संसाराला चिटकत नाहीत. म्हणजे ते कोरडे नारळ आहेत, त्याला गटकू म्हणतो आपण. ते बाजूला आपोआप होतात आणि आपण त्या चिटकून राहतो. एवढं चिटकून राहतो का आपल्याला किती बाजूला काढा तेवढ्यापुरता आपण बाजूला होतो, पण परत आहे तसंच होतो. आपण ते नारळ आहे. त्याच्याकरता एवढी सुंदर उदाहरणं संत महात्मे अभंगातून चिंतनातून मांडतात की ते म्हणतात, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राहती, तैसे असावे संसारी जोरी प्राचीनाची दूर. पक्षी अंगणामध्ये उतरतात आणि त्यांना पाहिजे तेवढं खातात आणि पोट भरलं की ते उडून जातात. परत त्या धान्याबद्दल ती अभिलाषा बाळगत नाही किंवा ते आपल्याला मिळावं हा विचार सुद्धा करीत. हे मला वाटतं आपण त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. आपलं पोट भरलं तरी आपण म्हणतो थोडं अजून पाहिजे होतो. म्हणजे किती खावं हे आपल्याला कळत नाही, कसं खावं हे आपल्याला कळत नाही आणि कुठं खावं हे आपल्याला कळत नाही. या तीन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. कुठं खाल्लं पाहिजे, किती खाल्लं पाहिजे आणि कसं खाल्लं पाहिजे. त्याच्यामुळं पोट भरत नाही आपलं. माणसाचं पोट कधी भरलंय का? काही माणसाकडे भरपूर जमीन आहे तरी वाट्यानी करतात का? तर पोट भरत नाही. काही माणसं हे गाव सोडून दुसऱ्या गावाला जातात, पोट भरत नाही. पोट भरतय गाव तरी जनावरांपेक्षा आपलं पोट बारीक आहे. जनावरांचं भरतो, जनावरांचं पोट भरतं, त्याला काय एखादं वज टाकलं भरलं पोट त्याचं. पण माणसाचं कधीच भरत नाही. म्हणजे शारीरिक भूक भागते माणसाची. ढेकर येतो बस आता आता नको याला म्हणायचं शारीरिक भूक, पण मानसिक भूक ती कधी भागत नाही. कोट्यावधी रुपये कमवतात माणसं, पण तरी सुद्धा वाटतं अजून थोडस कुठंतरी एखादं पद भेटलं, मंत्रीपद, तर फरक होईल हो. आता फरक नाही काय व्हायचा, आता निघायची तयारी, आता काय फरक व्हायचा राहिला. तरी सुद्धा आशा आवरत नाही, हाव कधी आवरत नाही. ज्याला तृष्णा म्हणतात, तहान ही कधी आवरत नाही. आणि ही आवरली पाहिजे हे शिकण्याकरता पक्षाचं उदाहरण आहे. संसाराबद्दल ते उदास असतात कारण त्यांना माहित राहतं हा संसार ही अशी गोष्ट आहे, मुळात ही झालेलीच गोष्ट नाही, कल्पना आहे संसाराच्या बाबतीत. त्यामुळे ते त्याच्यावर फार चिंतन करीत नाही. त्याच्याकरता एक उदाहरण तुम्हाला सांगतो. जे घडलंच नाही त्याच्याबद्दल चर्चा करण्यात काय अर्थ आहे? आगा जे घडलेची नाही ते मज पुससी काय, वांजेची आले का कैसी जन्मपत्रिका. वांजेच्या मुलाची जन्मपत्रिका पाहणं हे शानपण आहे का येडेपण आहे? येडेपण आहे ना. वांजेला मुलगा होईलच कसा आणि त्याच्या जन्मपत्रिका सापडीत बसणं हा वेळ घालवणं का शानपण आहे? तसं संसार ही गोष्ट ते म्हणतात झालाच नाही तर त्याची चर्चा काय करायची. आणि त्याची चर्चा करणं म्हणजे किती वेडेपण आहे माहिती का? म्हणले हनुमंतरायांची मुलगी भीष्माचार्यांच्या मुलाला दिली. ऐका बरं का तुम्ही, कोणाची मुलगी? हनुमंतरायांची. दिली कोणच्या मुलाला? भीष्माचार्याच्या मुलाला. आणि एवढा काय मोठा मंडप लावला म्हणले, बिन खांबाचा मंडप लावला. पाय नसणारी माणसं पळू पळू वाढीत होती
आणि बिना मुंडक्याची माणसं रपारप जेवत होती. खरंय काही नाही, तुम्हाला वाटतंय का खरं? हनुमंतराय ब्रह्मचारी त्यांची मुलगी कोणाला दिली म्हणले? ज्यांनी लग्नच केलं नाही भीष्माचार्यांनी त्याच्या मुलाला दिली. आणि मंडप लावला म्हणले बिन खांबाचा. खांबच नाही, शक्य आहे का? आणि ज्याला पाय नाही अशी माणसं पळू पळू वाढीत होती. आणि कासवीच्या दुधात जिलेबी केली होती. म्हणजे आता कासवी दूध देते का कासव? म्हणजे ह्या गोष्टी जेवढ्या निष्फळ आहेत, व्यर्थ आहेत, तेवढ्याच बाबतीत संसाराच्या बाबतीत चिंतन करणं हे निष्फळ आहे. त्याच्याकरता माऊलींच्या हरिपाठातलं प्रमाण सांगतो तुम्हाला. लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया येर झार हरी विन, वाया येर झार हरी विन, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. ते सांगतात लटकाय, लटक्या गोष्टी ज्यावेळेस आपण खऱ्या मानतो ना त्या दुःखाला कारणीभूत होतात. म्हणून आयुष्यामध्ये संसारी गोष्ट आहे, लटक लटक प्रेम आहे, याच्यामध्ये माणसं गुंतत असतात. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, नको नको म्हणा गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. म्हणून आयुष्य एक क्षण भंगुर आहे, त्याचं काहीतरी सार्थक करा. आणि ते सार्थक करण्याकरता संत महात्म्याचे विचार आपल्या जीवनात आणा. खऱ्या अर्थाने हा दुःखद प्रसंग आहे. हो हो, हा एवढा दुःखद प्रसंग की याच्यावरती काय बोलावं हा कधी कधी प्रश्न पडतो. पण आता बोलावं लागतं म्हणून बोलण्याचा हा प्रयत्न आहे. म्हणून अतिशय तरुण वयात त्या दादांचं जाणं झालं, स्वर्गीय संतोष म्हातारबा भागवत. त्यांच्या आत्म्याला सद्गती प्राप्त व्हावी अशी भगवान परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो. आणि त्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट आहे, ज्या आई वडिलांना जे दुःख झालेलं आहे, ज्या त्यांच्या सौभाग्यवती पत्नी मुलं त्यांनाही दुःख झाले, त्यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती भगवान परमात्म्याने देव अशी या ठिकाणी प्रार्थना करतो. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली अर्पण करीत असताना बोलता बोलता जर काही एखादा शब्द चुकीचा वाटला असेल तर माफ करणं तुम्हासारख्यांचं कर्तव्य समजतो. आणि इतिहासावरती आपण पानिपतच्या लढाईवरती पुस्तक लिहिले, बहुतेकांना माहित आहे, बहुतेकांना माहित नाही, पण सांगणं हे माझं काम आहे. मराठे का हरले पानिपत अशा अर्थाचं हे पुस्तक आम्ही लिहिले. 150 पानांचं पुस्तक आहे. पानिपतच्या लढाईवरती संक्षिप्त असं याच्यावरती चिंतन केलेलं आहे. जर कुणाला अपेक्षित असेल त्यांनी संपर्क करा. कारण आटके पार झेंडे मराठ्यांनी लावले तो पराक्रमाचा भाग होता, पण दुर्दैवानं पानिपतावर हरले. ते का हरले याचं चिंतन या पुस्तकाच्या माध्यमातून होईल. आपल्या लहान मुलांकरता, तरुण पिढी करता हा इतिहास अतिशय महत्वाचा आहे. म्हणून या ठिकाणी या सेवेला पूर्णविराम. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठाला 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 विठाला. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु माणिकगिरी महाराज की जय.